तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा अवतार आणि गेटअप आउटफिट बघून तुम्हाला वाटतच असेल की आम्ही कुठे चाललोय। तर आज आहे गणेश चतुर्थी। तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आमचे डॉक्टर मॅडम सुद्धा आलेले आहेत काल। तर माझं व्लॉगिंग आणि यूट्यूब स्टार्ट करून आज 1 वर्ष पूर्ण झालं। माझा गणपतीचा व्लॉग हा पहिला व्लॉग होता गेल्या वर्षी, आणि आज मी तोच व्लॉग शूट करत आहे। चॅनलला एवढं ग्रोथ दिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आहे। तुम्हाला सांगतो मंडळी, गेले 3-4 महिने झाले गणपती बाप्पाची आम्ही वाट बघत आहे। अशा प्रकारे सुंदर असं डेकोरेशन बाप्पाचं तयार झालेलं आहे। नमस्कार मंडळी, आपण आलो आपल्या शेडमध्ये गणपतीच्या साफसफाई करायची। आज गणेश चतुर्थी आहे। सगळं मंदिर आता स्वच्छ करायचं। थोड्या वेळात भेटूया, थोड्याच वेळात। तर गणपती डेकोरेशन सध्या चालू आहे। पोरं पावसात आपदा लागलीत बघा, तेव्हा दिसत बी नाही, लाईट अंधार आहे। पाऊस जोराचा चालू झालाय। वर वर इकडे येऊन दे। मंडळी सध्या आम्ही कुर्ले चालू आहे आमच्या मंडळाचा गणपती न्यायासाठी। सुनील कांबळेचं आमचे पिका बांधलंय। हे रिबनी काय रे आपल्या आपल्या पोराशीनला हे बांधर घ्यायला एक जण उभा राहा की आदर्श इकडे बांध ये रे एवढी यार इकडे सगळी ओके मला बांधा की रे। जाऊ दे मोर। ओके, मंडळाचा गणपती घेण्यासाठी आम्ही गोडाऊनवर आलेलो आहे। तिथं गोडाऊन आहे मोठ्या गणपतीचं। बाहेर येता नगर आज काय वाजता आहे कुठं आहे आपला? काय लेकर ओळखी दिली गे? हे काय सोहळे लिहिली देवा खाली काढा बुके रे सारखा माग होईस हे हो इकडे। गणपती बाप्पा मोरया, या इकडे रस्त्याकडे मोरया। कोणी म्हणायचं मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया। अरे म्हणा गे जाऊ दे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती गणपती बाप्पा। तर आत्ताच आमच्या मंडळाला म्हणजे सगळी गावातली मंडळं आमच्या दसरा आहे त्याचं असं काही कधी म्हणत नाही। सगळी मंडळं आपलीच आहेत। तर आपल्या हायवेला एक हे मंडळ आहे, त्यातला गणपती आता सध्या आणलेला आहे आणि आता तयार झालोय मी
घरच्या गणपतीसाठी. तर मंडळी, तर मी आणि माई निघावले आपला घरचा गणपती आणायला. थंबनेल घेऊ असं बघायला. तर भेटूया गणपतीपाशी गेल्यावर. जसं आवडेल तसं पसंत पडेल तसा आम्ही गणपती घेणार आहे. भेटूया डायरेक्ट गणपतीपाशी. बघा इथे मोत्याचे एकदम अतिशय सुंदर अशा माळा आहेत. मोठ्या गणपतीसाठी आणि एकदम छोट्या गणपतीसाठी तुमच्याकडे जेवढा गणपती आहे तेवढ्या माळा इथं अवेलेबल आहेत बघा. आणि बाकीचे डेकोरेशनचं सामान बी आहे इथं. असं सुंदर असं गणपतीची मूर्ती आम्ही घेतलेली आहे. आणि ह्या गणपतीचं दर्शन तुम्हाला आमच्या घरी स्थापना केल्यावर तुम्हाला दाखवलं जाईल. आणि मी माझ्या यूट्यूबची जर्नी आज 1 वर्ष माझ्या जर्नीला पूर्ण झालेला आहे यूट्यूबला. त्यामुळे तुम्ही खूप प्रतिसाद दिला. आपले 700 सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि आपल्या गणपती माझा पहिला व्लॉग जो होता का नाही ते मी गणपती आणायला जाताना केला होता. आणि आज पण गणपती आणलेला आहे आम्ही. तर खूप भारी वाटतंय. माझं चॅनल मी सुरुवात करून आज 1 वर्ष पूर्ण झाला. तर अशा प्रकारे आमच्या छोटंसं साध्या प्रकारे शॉर्टवर सिम्पल गणपतीचं डेकोरेशन तयार आहे. आणि आमचं ओरिओ ताणून दिलेली आहे एकदम. अरे उठलं गणपती आलाय. हे ये की रे. टेन्शन घेऊ. तर पाटील सध्या एकदम कटमध्ये मॅचिंग झाले आमचं. आम्ही इथं निघालो आमच्या गणपती आणायला. दरवर्षी नवीन काहीतरी आकर्षक गणपती पुढे बसवण्यासाठी डेकोरेशन. हे बघा, हे तर किती सुंदर आहे. बनवत असतात लोक. आपले मंडळ कुठे गेलो? मागच राहिले. मंडळाचे गणपती आम्ही आणून इथे उभा केलेले आहेत. डेकोरेशनचं सामान थोडंसं यायचं राहिले ते डेकोरेशन करू आम्ही. आणि थोड्या वेळात गणपती तुम्ही मूर्ती बघा. तर बघा, हे अशा प्रकारे आमच्या घरच्या बाप्पाचं डेकोरेशन छोटंसंच आहे पण एकदम असं आकर्षित आहे. आणि मूर्ती पण लहान तेवढीच छोटीशी आहे. हे आपली थार आहे. कशी वाटली गणपतीला आणली आहे नवी खट्टमध्ये. गावात येताच बचुटी गल्लीच्या गणपतीचं आगमन झालं होतं. तिथंच गणपतीची भेट झाली. एकदम अतिशय मोठी आणि सुंदर आकर्षित मूर्ती आणलेली आहे. गणपतीची मूर्ती स्थापना करून झाल्यानंतर डेकोरेशनचं काम हाती घेतलेलं आहे आम्ही सर्वांनी. गणपती सिक्युरिटी तुम्ही बघू शकताय. अशा प्रकारे पत्र लावलेत आम्ही. माझ्या छाती एवढे पत्र आहेत म्हणजे संध्याकाळी डॉगेश बाय आत घाण करू शकतात. ह्याची काळजी घेता आम्ही गणपतीला निरोप घेतो. गणपती बाप्पा उद्या सकाळी भेटू. गुड नाईट.